चर्चा झाली आणि शब्द ताबडतोब आपण टाकला आणि त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलीही आडमुठेपणाची भूमिका सरकार घेणार नाही, घेतली नाही आणि अहंकार तर आमच्याकडे बिलकुल नाही. इगो आम्ही कुठलाही निर्णय रेटून नेणार नाही. आता त्या अहंकाराच्या भाषेमध्ये मी काही जात नाही, ते तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णय जो आहे, आमची त्यांची चर्चाही झाली, आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि लोकभावना जी आहे, जनभावनेचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आम्ही नेहमी म्हणतो आणि म्हणून जनभावना त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे. पूर्वी आमचं महायुतीचं सरकार यायच्या पूर्वी काय काय जनभावना, काय काय आदर केले, सन्मान केले आणि काय काय भूमिका स्वतःच्या पुढे रेटण्याचं काम केलं, त्यामुळे राज्याला किती मागे नेण्याचं काम केलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्यामध्ये मी जात नाही. पण जो निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतलाय तो महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या, मराठीच्या आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि मला वाटतं याच्यातून चांगला आउटपुट मिळेल आणि यामध्ये शेवटी मुलं जी आहेत आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये. हीच भूमिका सरकारची आहे, आमची कुठलीही दुसरी भूमिका नाही. आणि मराठीची गळचेपी तर म्हणजे जे आता मगाशी म्हणालो मी, चोराच्या उलट्या बोंबा, ते याच्यासाठीच की त्याचे अनेक उदाहरणं आहेत, पण मी आज ते देऊ इच्छित नाही. मी वेगळेपणाने ती सांगेन सभागृहामध्ये देऊ. त्याचबरोबर त्यांनी आणखी काही काही प्रश्न विचारलेत. त्यांच्या ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय त्यांनी घेतलेला आहे. तर भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यावर आमच्यावर आरोप केले. पण मी एवढंच सांगेन की 2.5 वर्षात झालेला भ्रष्टाचार तर त्याच्या चौकशा सुरू आहेत. त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल, बॉडी बॅग घोटाळा असेल, आता तर तो कुठला नवीन एक घोटाळा आलाय, मिठी नदीचा घोटाळा आलाय, त्याचही चौकशी सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये कोण दिनू काहीतरी दिनू मोर्या, दिनू आता त्याची चौकशी सुरू आहे. त्यांनी तोंड उघडल्यावर किती लोकांना मोर्या होईल माहित नाही. त्यामुळे बघा, आम्ही कुठल्याही सूड भावनेने काम कुठलं करतोय का? बिलकुल नाही. तर जे झालेलं आहे, ज्या घटना घडलेल्या आहेत, जो भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांमध्ये वगैरे, तो समोर त्यांनीच आणला ना. आम्ही आता रस्ते, जेव्हा मी मुख्यमंत्री होता, आम्ही दोघांनीच तो निर्णय घेतला ना आपण आयुक्तांना बोलवून की का बाबा दरवेळी पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करावा लागतो, अपघात होतात, बळी जातात, का कॉन्क्रीटचे रस्ते करत नाही? मग आम्ही निर्णय घेतला 2 फेज मध्ये. आता फेज मध्ये निर्णय घेतल्यानंतर दरवर्षी जे खड्डे भरण्याचं, काळ्याचं डांबराचं पांढऱ्याचं काळं करण्याचा रस्ता बंद झाला. त्यामुळे ऑडिट सुरू झालं, हे झालं, मग ते बिलो आम्हाला तर काय माहितच नाही बाबा ते, परंतु त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून जी काही चौकशी आहे आणि ते जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. त्यानंतर त्यांनी बाकी त्याच्यामध्ये आणखी बरेचसे काही काही आरोप केलेले आहेत. पीक विमा वगैरे त्याच्यामध्ये मी काही जात नाहीये. पीक विमा योजना जी आहे ते उलट शेतकऱ्यांच्या म्हणजे कंपन्यांना फायदा होऊ नये, शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ती योजना जी आहे ती योजनेचं स्वरूप बदललंय. त्याच्यामध्ये पण त्यांनी काही हे घेतलेलं आहे. पूर्वी ते म्हणाले सौर विजेच्या बिलाबद्दल पण त्यांनी आरोप केलेला आहे. पण मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विजेचं बिल कमी झालेलं कधी आपण पाहिलं नाही. पण आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील आपण किती 7.5 HP पर्यंत कृषी पंपाला मोफत केलं, ते आजही मोफत आहे. आणि आता देखील 10% पर्यंत आपलं बिल कमी होत आहे सर्वसामान्य लोकांचं आणि ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होईल. म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा विजेचं बिल कमी होण्याचा प्रकार आणि निर्णय पहिल्यांदा झाला. यापूर्वीच्या मला आठवत आहे काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या आधी म्हणाले वीज बिल माफ करू, पण जसे सरकारमध्ये आल्यानंतर वीज बिल गेली.
म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक झालं. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत, ज्या योजना आम्ही घोषित केलेल्या आहेत, मग लाडकी बहीण योजना असू द्या नाही तर आणखी ज्या योजना आहेत त्या टप्प्याटप्प्याने सगळ्या पूर्ण. तेव्हा मला वाटतं मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे तर आठवण करून दिली मी. त्यामुळे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आणि निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायची असतात, पाळायची कुठे असतात असं म्हणणारेही नाही. त्यामुळे तो एक विषय मी या ठिकाणी सांगू इच्छितो. बोगस बियाणे वगैरे ते काय त्याच्यावर कारवाई आम्ही करतोच आहे. आणि त्यामध्ये